उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे झालेत। फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून करण्यात आली होती। मात्र लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या गट विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधीच एनडीएचं सदस्य संख्याबळ हे वाढलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या 13 वरती गेलेली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदारांचा एनडीएतील पक्ष ठरलाय। यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार उमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा समावेश आहे। आणि दरम्यान खासदार संजय राऊत आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। निकाल हा आमच्या बाजूनच लागणार होता, कारण कायद्याच्या चौकटीतच आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आम्ही 6 खासदार एकत्ररित्या बसलो, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळं हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता। तो आपल्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया करत असतो, त्यांची प्रक्रिया त्यांच्या पद्धतीप्रमाणे, आमची प्रक्रिया आमच्या पद्धतीने झालेली आहे। मान्यता मिळाली याचा अर्थ जो सभापतीने जो निर्णय दिलेला आहे तो यथायोग्य झालेला आहे। त्यामुळे आता बाकीच्या प्रक्रियेला बद्दल चर्चा करणं किंवा मत व्यक्त करणं मला वाटतं काही उचितपणाचं आम्ही काही साशंक नाही आहे। ज्या अर्थी सभापतींनी परवानगी दिली त्याआधी देखील या सर्वांनी कायदेशीर बाबी जर हाताळल्याच असतील। आणि याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी यावरती काय म्हटलंय पाहूयात। दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, जरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे, असं नाही आहे। ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतलेत। यात कोणतं आलंय शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही, चांगले आणि वाईट याचं उत्तर त्यांनी द्यावं ना। तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले। मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत, तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही। आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय, एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या। लोकसभेच्या अध्यक्षांनी जो पत्र त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढले ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण। त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली, मर्ज असा नाही। यांनी ॲफिलेशन शब्द वापरला, तो ॲफिलेशन दिलेला आहे। आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल।